नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या परीक्षा तारखा आता जाहीर झालेल्या आहेत. सर्वप्रथम आपण पाहूया की या परीक्षा कधी होणार आहे आणि त्याच्यानंतर आपली पुढची रणनीती कशा पद्धतीने असणार आहे. याच्यानंतर मी एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येणार आहे. तुम्ही देखील मला कमेंटमध्ये जे आहे तर ते यस टाईप करून कळवा, ज्याच्यामध्ये आता नेमकं काय झालेलं आहे. नाशिक मनपा TCS पॅटर्न आणि MJP भरती IBPS पॅटर्न हे दोन्ही थोडे एकाच वेळी येते, म्हणजे एका दिवशी नाहीत, वेगवेगळे परंतु एकाच वेळी येते. तर यांची एकत्रित तयारी कशा पद्धतीने करायची, कोणते टॉपिक सारखे आहेत, कोणते टॉपिक यांचे वेगवेगळे असतील, ज्याच्यामध्ये तुम्हाला फोकस करावा लागणार आहे, तो मी सेपरेट व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. मला कमेंटमध्ये जे आहेत तर ते तुम्ही नक्की कळवा. चला तर पाहूया. तत्पूर्वी मित्रांनो, MJP साठीची ऑनलाईन टेस्ट सिरीज आपण लॉन्च केलेली, मेकॅनिकल आणि सिव्हिल या दोन्ही पोस्ट साठी आपण ही जी आहे तर ते लॉन्च केलेले. तर याच्यामध्ये बघा, तुम्हाला या संपूर्ण टेस्ट म्हणजे इथं टोटल नंबर ऑफ 20 टेस्ट पाहायला तुम्हाला इथं मिळतील. ओके, इथं पण तुम्हाला जास्त टेस्ट पाहायला मिळणार आहे. तर या सगळ्या टेस्ट तुम्ही सॉल्व्ह करा. ज्या पद्धतीने IBPS चा पॅटर्न आहे त्या IBPS च्या पॅटर्न नुसारच आपण याची जी आहे तर ती रचना केली आहे. आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही हा जो कोर्स आहे किंवा ऑनलाईन टेस्ट सिरीज आहे याला नक्की जॉईन करू शकता. बघूया, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडून 10/2/2026 रोजी म्हणजे काल सायंकाळी जे आहे तर ती महत्वपूर्ण नोटीस आलेली होती. त्यांनी सांगितलं होतं की त्यांनी मागच्या वेळी जे काही बघा, लेखा परीक्षण अधिकारी किंवा वरिष्ठ लेखा अधिकारी, सहाय्यक लेखा अधिकारी, उपलेखापाल, JEE सिव्हिल, JEE मेकॅनिकल, लिपिक यांच्या आणि सहाय्यक भांडारपाल, त्यासोबतच स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणजे CA या पदांसाठी सरळ सेवेची जाहिरात त्यांनी प्रकाशित केलेली होती. आता त्याच अनुषंगाने त्यांनी तारखा जाहीर केली. त्यांनी सांगितलेले की IBPS कडून आम्ही ही 25, 26 आणि 27 तारीख जी आहे तर ती बुक केलेली आहे. आता तुम्हाला तुमचे हॉल तिकीट याच्यापासून 6 दिवस आधी जे आहे तर ते उपलब्ध होतील. त्यामध्येच तुम्हाला तुमचं जे सेंटर आहे, कुठं सेंटर आलेले ते कळणार आहे. आता पुण्याचा जर आपण अनुभव घेतला तर मित्रांनो, तुम्ही लॉंग रूट जे आहे तर ते प्रवासासाठी थोडं तयार असलं पाहिजे. पुण्याचं पण IBPS कडेच होतं, त्यांनी लय दूर दूरचे सेंटर दिले. MJPचं पण IBPS कडे होतं, खूप दूर दूरचे सेंटर दिले. आता MJP वाले विद्यार्थ्यांची तयारी ठेवा. तुम्हाला आता पूर्ण महाराष्ट्र दर्शन जे आहे तर ते लवकरच घडवलं जाणार आहे. ओके, बघूया यावेळी काय होतं. आता पुढची जर प्रॉब्लेम आहे की उर्वरित दिवसात आता आपल्याला कशी तयारी करायची. सगळ्यात आधी थोडा पॅटर्न तुम्हाला माहितीच असेल. याच्यामध्ये आपल्याला काय माहितीये का, 50-50% जवळपास वेटेज आहे. आता समजा मी इथं JEE सिव्हिलचं घेतलं तर 50% माझा नॉन टेक्निकलचा भाग आहे आणि 50% माझा टेक्निकलचा भाग आहे. टेक्निकल मध्ये तुमचं टेक्निकल जर खूप चांगलं असेल सिव्हिल वाल्यांसाठी तर तुम्ही इथून पैसे मार्क ओढायचे. आणि ज्यांचं आता भूमी अभिलेख वगैरे झालं असेल, त्यांचं भूमी अभिलेखला बऱ्याच लोकांचं सिलेक्शन झालंय, त्यांचं नॉन टेक्निकल चांगलं असेल, त्यांनी थोडं नॉन टेक्निकल मधून गुण जे आहे थोडे उडून घ्यायचे. कारण की काय होतं, दोन्ही चांगलं असणं असं खूप कमी विद्यार्थी मिळायला मिळतात. 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे, 200 गुण आहेत, 120 मिनिटं वेळ आहे. इथं काय त्यांनी सेक्शनल टायपिंग आपल्याला दिलेलं नाही. आता ते कधी मिळेल, जेव्हा हँडआउट वगैरे येईल. त्याच्यानंतर 5 पर्याय राहणार आहेत की 4 पर्याय ते तेव्हाच करणार आहे. निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम सांगितलेली नाही, म्हणून 120 जेवढे 100 प्रश्न आहेत तर ते 100चे 100 प्रश्न आपल्याला इथं सॉल्व्ह करायचे आहेत. आता हा जो आपला संपूर्ण सिलेबस आहे हा 2 भागात आहे. एक आहे टेक्निकल, एक आहे नॉन टेक्निकल. नॉन टेक्निकल हा जो आहे ना, खऱ्या अर्थाने गेम चेंजर आहे. सॉरी, टेक्निकलचा जो भाग आहे तुमचा खऱ्या अर्थाने गेम चेंजर आहे. याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त गुण जे आहेत तर ते ओढण्याचा प्रयत्न इथं करायचा आहे. फॉर एक्झाम्पल सिव्हिलसाठी असेल तर सिव्हिलसाठी लक्षात घ्या की तुम्हाला डिप्लोमा लेवलचेच प्रश्न इथे येणार आहे, ज्याच्यामध्ये बघा बिल्डिंग मटेरियल, कन्स्ट्रक्शन, सर्वेइंग, एस्टिमेशन अँड कॉस्टिंग, सॉइल मेकॅनिक्स, कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी यांच्यावर भर असणार आहे. आता MJP हे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हे पाणी पुरवठ्याशी संबंधित असल्यामुळे तुम्ही शक्यतोवर बघा एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, वॉटर सप्लाय अँड वेस्ट वॉटर, फ्लुइड मेकॅनिक्स अँड हायड्रोलिक्स या विषयांवर थोडा अधिक भर देऊन जा. काय सांगतात त्यांचं त्याच्यावर जे आहे तर ते थोडं प्रेम असू शकतं. याच्यामध्ये थेट वन लाईनर असतात, जास्त काही न्यूमेरिकल जे आहे तर ते शक्यतोवर आता येतच नाही टेक्निकलला. पण नॉन टेक्निकलचा जो भाग झाला, इंग्रजी मराठी अभ्यास खूप सोपा आहे. इंग्रजी मराठीला जास्त टेन्शन घेऊ नका, कारण की इंग्रजी मराठी याच्यामध्ये ना वोकॅबवर जास्त भर येतो. आता तुम्ही काय करा, फक्त तुमच्या याच्यात सिनॉनिम्स असेल, अँटोनिम्स असतील, प्रोवर्ब असेल, इडियम असेल, या वाचायच्यात. आता आजपासून कंटिन्यू तुम्हाला वाचत जायचं. TCS ला पण कामात येतील, त्याच्यानंतर IBPS ला कामात येतील. इथं फायदा होतो बघा. आता इंग्रजी मराठीमध्ये काय असतं, वाक्यक्रम रचना याच्यावर काही प्रश्न येऊन लागतात. म्हणजे काही वाक्य देतात, इकडे तिकडे तोडलेले राहतात, ज्याला आपण इंग्लिशमध्ये पॅराजंबल म्हणतो, तेच मराठीमध्ये एक वाक्यक्रम रचना भाग असतो. त्याच्यानंतर उतारा येऊन लागतो, तुम्हाला उतारा येऊन लागतो. आणि बाकी राहिलं वोकॅबचं पार्ट. ग्रामर खूप कमी येतं याच्यात, म्हणजे आलं तर आलं,
किंवा याच्यामध्ये स्पॉट द एरर एवढंच येतं, पॅराजंबल हे येतं, क्लोज टेस्ट वगैरे असेल तर ते येऊन लागते. तर IBPS ला हे 10 मार्क हे काही एवढं विशेष नाही. म्हणजे इंग्रजीमध्ये तुम्ही पैकीच्या पैकी घेऊ शकतात, मराठीमध्ये पण तुम्ही समजा 8 ते 10 पैकी, मराठीमध्ये तर आणखी सोपं जातं. इंग्रजीमध्ये तुमची वोकॅब चुकली नाही पाहिजे, हे लक्षात घ्या. इंग्रजीमध्ये वोकॅब चुकू द्यायची नाही, कारण की ती जर चुकली तर तुमचे मार्क खूप ओढणं तुम्हाला महत्वाचं होऊन जातं. आता जीके हा जो भाग आहे ना 15 मार्कांचा, हा थोडासा मी म्हणतो अवघड आहे, किंवा हा आउट ऑफ द बॉक्स जातो कधी कधी, आउट ऑफ बॉक्स जातो कधी कधी. आता याला पण सगळ्यात महत्वाचा विषय तो म्हणजे करंट अफेअर्स. आता याला काय करायचं, पहिले 3 महिने जायचे मागचे. आता फेब्रुवारीमध्ये एक्झाम होणार आहे ना, तर जानेवारी 2026 घ्यायचा, त्याच्यानंतर डिसेंबर 2025, नोव्हेंबर 2025, पहिले हा ग्रुप करायचा. या ग्रुपवर सगळ्यात जास्त फोकस करायचा, आणि शक्यतो डिसेंबर आणि नोव्हेंबर मध्ये सगळ्या मोठ्या घडामोडी होतात, सगळे मोठे रिपोर्ट्स येतात. ओके, जानेवारीमध्ये पद्म पुरस्कार वगैरे काही गोष्टी येतात. हा पहिला ग्रुप करायचा. त्याच्यानंतर उरला ऑक्टोबर, सप्टेंबर आणि ऑगस्ट, हा ग्रुप पण 3 महिन्याचा करायचा. हे 6 महिन्याचे करंट अफेअर्स करायचे, पण पहिले उलटा अभ्यास करायचा. आता जानेवारी 2026 पासून उलट जायचं तुम्हाला. महाराष्ट्राचा भूगोलावर प्रश्न येतील, महाराष्ट्राचा आधुनिक इतिहास यांच्यावर थोडेसे प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतात. पण जनरली करंट अफेअर्स जर स्ट्रॉंग असेल तर करंट अफेअर्सवर बऱ्यापैकी प्रश्न, तुमचे 5 ते 7 प्रश्न हे फक्त करंट अफेअर्सवर जे आहेत तर ते बघायला इथं मिळतात. ओके, आता पुढं हा जो भाग आहे ना, हा बरेच मुलं पैकीच्या पैकी काढतात डायरेक्टली. रिझनिंगचा भाग आहे, बऱ्याच मुलांचा IBPS चा अभ्यास चांगला असतो, बरेच एक्झाम त्यांनी दिलेले आहेत. आताच IBPS नुसार त्यांनी भूमी अभिलेख पण दिलेले, म्हणून तो काही इश्यू येत नाही. मग याच्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त मार्क ओढायचे मित्रांनो. याच्यामध्ये आता आपल्याला टाइमचा कन्स्ट्रेंट नाही, इथं टाइम काय खूपच जास्त जातो. 15 प्रश्न आहेत, 25 राहिले तर ते आपण समजू शकतो. नॉन टेक्निकल नाही ना, तुम्हाला मराठी, इंग्रजी आणि रिझनिंग हे असे 3 सब्जेक्ट आहेत ना, की जे सगळ्यात जास्त मार्क्स देतील तुम्हाला, सगळ्यात जास्त मार्क्स देतील. जीकेचा थोडा इश्यू जातो, का की करंट आलं तर करंट कधी कधी खूपच वेगळं येऊन लागतं, म्हणून तो थोडासा आपण असं समजूया की तो थोडा धोका देण्याच्या तयारीत असू शकतो. म्हणजे त्याच्यावर विश्वास खूप कमी ठेवायचा. त्याच्यानंतर आपला टेक्निकलचा भाग आहे. टेक्निकलचा भाग आता तुम्ही इतक्या वर्षापासून तयारी करतात, किंवा जे जो नवीन असतील त्यांची तयारी झालीच असेल, म्हणून टेक्निकलला नाही. फक्त मी तुम्हाला एकच सांगतो, जीके जो विषय ना, तर त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवायचा नाही. त्याचा अभ्यास आपल्या पद्धतीने करून जायचा, जास्त करण्याचाही भानगडीत पडायचा नाही, कारण की कमी दिवस उरलेत. कितीही केला जीकेचा कमीच पडतो. 15 प्रश्न आहेत, त्याच्यामध्ये जास्त मार्क हे करंट अफेअर्स मधून ओढण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. तर या सगळ्या काही गोष्टी आहेत. ओके, पहिले 1 ते 8 दिवस तुम्ही शक्यतो तुम्ही जे वाचलेलं ना त्याच्यावर रिव्हिजन करा. 6 ते 7 तास टेक्निकल विषय जवळपास धरून बसा. त्याच्यानंतर रोज 2 तास रिझनिंग वगैरे चे प्रश्न सॉल्व्ह करा, करंट अफेअर्सला वेळ द्या. त्याच्यानंतर वोकॅब, मराठी इंग्रजीची वोकॅब फक्त त्याच्यावरच भर द्या. आणि मराठीचं मी तुम्हाला सांगतो ना, मराठी आपली मातृभाषा असल्यामुळे काय होतं, की एखादी म्हण किंवा एखादा शब्द आपण सहज तो प्रिडिक्ट करून टाकतो. म्हणजे थोडं लॉजिक लावलं ना, तो प्रश्न सॉल्व्ह होऊन जातो आपला. परंतु इंग्रजीमध्ये तसं होत नाही. इंग्रजीच्या डेली वोकॅब जे आहेत तर ते करणं तुम्हाला इथं गरज असणार आहे. आता काही नवीन वाचण्याच्या भानगडीत पडूच नका. त्याच्यानंतर पुढचे काही दिवस तुम्ही काय करा, नंतर रोज एक किंवा एक दिवसाआड एक फुल लेंथ टेस्ट जे आहे तर ते सोडा. आपल्या फुल लेंथ टेस्ट असेल किंवा दुसऱ्या काही फुल लेंथ टेस्ट असतील तर त्या फुल लेंथ टेस्ट सोडवा, आणि दररोज प्रश्न सोडवायला भर द्या. आता फक्त मराठीचे प्रश्न सोडवा, इंग्रजीचे प्रश्न सोडवा, जीकेचे प्रश्न सोडवा, टेक्निकलचे प्रश्न सोडवा. तुम्ही जे काही असेल फक्त MCQ ची प्रॅक्टिस तुमची सगळ्यात जास्त जी आहे तर ती असली पाहिजे मित्रांनो. आणि तुम्हाला जर टेस्ट सोडवायचे असतील तर आपल्या ऍप्लिकेशनवर आपण मेकॅनिकल आणि सिव्हिल या दोघांसाठी टेस्ट सिरीज जे आहेत तर ते अवेलेबल करून दिलेले मित्रांनो. बाकी पुढचा जो व्हिडिओ येणार आहे तर त्याच्यामध्ये मी नाशिक मनपा आणि EMGP भरती यांच्या कशी तयारी करावी, काय टॉपिक ओव्हरलॅप होता, काय टॉपिक दोघांचे वेगवेगळे आहेत, काय दोघांसाठी स्टडी मटेरियल वगैरे वापरलं पाहिजे, ही सगळी माहिती जर तुम्हाला वाटतं मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगावी तर मला कमेंटमध्ये जे आहेत तर ते नक्की यस टाईप करून कळवा. जास्तीत जास्त उमेदवारांचा प्रतिसाद असेल तर आपण नक्की त्याच्यावर काम करू. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.